लाडू म्हणाल तर कोणते लाडू करायचेत आणि दिवाळीसाठी कुठले लाडू झटपट होतील, कमी साहित्यात कमी वेळात आणि पौष्टिक असं काय बनवता येईल का, हेच सगळ्या गृहिणी, सगळ्या माझ्या माता भगिनी प्रयत्न करत असतात. तर दिवाळीच्या फराळासाठी हा सुद्धा एक लाडू करून बघा. अगदी पौष्टिक आहेत हे लाडू, थंडीसाठी छान आहेत, दिवाळीसाठी उत्तम आहेत, त्याचबरोबर बाळंतणीसाठी छान आहेत, शुगर पेशंटसाठी सुद्धा खूप छान आहेत. कारण ह्या लाडूंमध्ये मी कुठलीही साखर, गूळ किंवा कुठलाही पाक टाकलेला नाही आहे. दिवाळीच्या फराळाची घरोघरी सुरुवात झालेली आहे. कुठलं साहित्य आणायचं, ह्यावर्षी कोणते लाडू करायचे किंवा काय करायचं, सगळे असे कन्फ्युजनमध्ये आहेत. पण जे साहित्य आपल्या घरात उपलब्ध आहे त्याच साहित्यांमध्ये जर असे पौष्टिक लाडू केलेत तर सगळ्यांना आवडतील आणि सगळ्यांच्या अंगीसुद्धा लागतील. सुट्ट्या अगदी मजेत जातील आणि तब्येतीसुद्धा छान होतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आणि कशी आहे रेसिपी नक्की बघूयात. सर्वप्रथम या वाटीमध्ये बदाम दिसत आहेत, तर मी एका वाटीच्या अंदाजाने 1.5 वाटी बदाम घेतलेले आहेत. वेलचीचे दाणे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी मी इथं डिंक घेतलेला आहे. ह्या वाटीच्या अंदाजाने म्हणाल तर मी सगळे पदार्थ मोजलेले आहेत. साधारणतः 2 वाटी खोबऱ्याचा किस, 4 वाटी खारीकची पावडर आणि 4 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर आता मी एका कढईमध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे आणि सर्वप्रथम आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे. मी अर्धी वाटी डिंक घेतलेला आहे. डिंक तुम्ही म्हणाल तर डिंक जास्त वापरला तरी सुद्धा चालतो. हाडांच्या मजबूतीसाठी डिंक हा खूप उपयुक्त असतो. आपल्या शरीरासाठी त्याचा खूप फायदा आहे. कच्चा डिंकसुद्धा खाल्ला जातो आणि तो जॉईंटसाठी खूप महत्त्वाचा असतो. तर डिंक तळत असताना थोडं थोडं घालून व्यवस्थित तळून घ्या. आतपर्यंत तो भाजला जायला पाहिजे. मध्येच कच्चा राहिला तर लाडू दातांमध्ये चिपकतात आणि लाडू खाताना आपल्याला नको वाटतं. तर अशा प्रकारे थोडे थोडे करून आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे. उरलेला डिंक मी घातला आणि तो सुद्धा व्यवस्थित तळून घेतलेला आहे. त्याच कढईमध्ये मी तूप न घालता साधारणतः 1.5 वाटी बदाम घेतलेला आहे. बदामाचं म्हणाल तर खूप महत्त्व आपल्या शरीरासाठी आहे. रोज रात्री तुम्ही 2 बदाम किंवा 4 बदाम भिजून द्या पाण्यात आणि दुसऱ्या दिवशी साल काढून ते बदाम जर खाल्ले तर आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. किंवा मुलांसाठी सुद्धा तुम्ही रोज देऊ शकतात. तर अशा प्रकारे बदाम आपले भाजून झालेले आहेत, तळून झालेले आहेत. हलकेसे आपल्याला रंग बदलेपर्यंत त्यांना भाजून घ्यायचे आहेत. बदाम जर असे तुपात तळून किंवा भाजून घेतले तर लाडू टिकायला अधिक मदत होते आणि लाडूची चव थोडीशी बदलते. तर अजून मी तूप घातलेलं आहे आणि साधारणतः तुम्ही इथं बघू शकता 4 वाटीवरून मी इथं डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि पीठ आपल्याला असे मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे. पीठ भाजत असताना गॅस कमीच ठेवायचा आणि पिठामध्ये हळूहळू करून तूप घालायचं आहे. एकदमच वाटीवर तूप घातलं त्याला महत्त्व नसतं. तर सुरुवातीला कोरडंच असं पीठ छान भाजून घ्या, जेणेकरून काय होतं की लाडू लवकर तयार होतात, म्हणजे पीठ लवकर भाजलं जातं. कारण हे पीठ आपण विकताचं जर आणलं तर त्या पिठाला भाजायला खूप वेळ लागतो. जर तुम्ही घरी बनवलं तर साधारणतः पहिले काय करायचं की डाळ घ्यायची, डाळ भाजून घ्यायची आणि मग तिला गिरणीवरून दळून आणायची. ते पीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही. हे पीठ जर तुम्ही असंच भाजलं तर त्याला जरा वेळ लागतो. म्हणून काय करायचं, सुरुवातीला थोडंसंच तूप घालून त्या पिठाला व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि हळूहळू तूप घालायचं, जेणेकरून पीठ व्यवस्थित भाजलं जातं. मी इथं तूप किती वापरलं आहे किंवा पूर्ण पीठ भाजत असताना पूर्ण लाडू तयार करण्यापर्यंत मला तूप किती लागलेलं आहे ते मी तुम्हाला शेवटी सगळं सांगणारच आहे. मी ह्या लाडूंमधून जे नवीन आहेत, ज्या पहिल्यांदाच लाडू बांधत असतील किंवा ज्यांना लाडू करत असताना काही प्रॉब्लेम येत असतील त्यांच्यासाठी हे एक महत्त्वाचं आहे की तूप एकदम टाकू नका, हळूहळू तूप टाका आणि असं भाजून घ्या. तूप आपल्याला कितपत लागणार आहे तो अंदाजही येतो आणि जर तूप जास्त पडलं तर मग ते लाडू वळायला जरा प्रॉब्लेम येतो. मग नंतर काय करायचं, जेव्हा तूप जास्त पडलं आहे असं वाटलं तर परत असं कोरडं पीठ भाजायचं आणि त्या लाडूच्या पिठामध्ये मिक्स करायचं. त्याऐवजी काय करा की असं कमी तूप टाकून हळूहळू ते पीठ भाजून घ्या, हळूहळू तूप त्याच्यात टाका, जेणेकरून काय होतं पीठ व्यवस्थित भाजलं जातं आणि जेव्हा आपण लाडू वळतो तेव्हा खरंच वाटलं की तूप कमी पडले किंवा लाडू वळले जात नाही, तेव्हा काय करा की तूप व्यवस्थित थोडंसं गरम करून घ्या, कोमट करून घ्या आणि मग त्या पिठामध्ये मिक्स करा, म्हणजेच लाडूसुद्धा छान वळले जातील. तर अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता गिठोड्या मोडत थोडं थोडं तूप घालून मी इथं लाडूचं जे पीठ आहे ते भाजून घेत आहे.
पिठाचा पूर्णपणे असा रंग बदलताना दिसतोय, म्हणजे खूप खरपूस असा रंग तयार झालेला आहे आणि कंटिन्यू मी चमचा हलवत आहे, कारण खाली ते पीठ चिपकायला नको किंवा जळायला नको. पीठ भाजत असताना चमचा असा भरला की त्याला असं काढून घ्यायचं, जेणेकरून तिथलं पीठ कच्चं राहायला नको, एकसारखं सगळी चव लागली पाहिजे. तर तुम्ही इथं बघितलं असेल की मी परत एक चमची भरून तूप घातलेलं आहे आणि आता तुपाचा अंदाज अगदीच परफेक्ट झालेला आहे, कारण आता तुम्ही इथं बघू शकता थोडासा ओलसरपणा त्या पिठाला आलेला आहे आणि जसं पीठ भाजलं जाईल ना तसं त्या पिठाला तूप सुटतं, म्हणजे ते आपोआपच असं ओलसर होतं. तुम्ही बघू शकतात. तेव्हा मात्र घाबरून जाण्यासारखं काही नाही, एवढं तूप इनफ आहे, म्हणजे एकदम परफेक्ट अंदाज आहे. आता मात्र पीठ व्यवस्थित खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथं महत्त्वाची गोष्ट, जर हे लाडू तुम्ही उन्हाळ्यात केलेत ना तर तूप जर जास्त झालं तर लाडू खरंच व्यवस्थित वळले जात नाहीत आणि जर हिवाळ्यात केले ना तर लगेच हे तूप गोठलं जातं आणि लाडू छान होतात, घट्ट होतात. म्हणून इथं घाबरायची गोष्ट अशी काहीच नाही आहे. जेव्हा वाटलं ना की मग तेव्हा जरा वेळ ते पीठ किंवा ते मिश्रण बाजूला पडू द्यायचं 1-2 तास आणि व्यवस्थित असं घट्ट झालं की मग ते लाडू वळायचे. तर तुम्ही इथं बघू शकता छान असं पीठ भाजलं गेलेलं आहे आणि कढईला सुद्धा छान असं सुटताना आपल्याला दिसतंय, म्हणजेच पीठ व्यवस्थित झालेलं आहे. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप जर तुम्ही पीठ व्यवस्थित भाजून घेतलं, लाडू कुठलेही असू देत, जर पीठ खरपूस भाजलं गेलं, पीठ जर कच्चं असलं ना तर ते लाडूंना चव येत नाही आणि असं जर खरपूस भाजलं गेलं ना तर लाडूची एक वेगळीच चव तयार होते. तर इथं आपल्याला पीठ व्यवस्थित आपलं भाजलं गेलेलं आहे आणि ते मी आता वेगळ्या कढईत काढून घेणार आहे. तर आता मी इथं बाकीचे उरलेले पदार्थ भाजून घेणार आहे. त्याच कढईमध्ये थोडंसं तूप घातलं आणि मी इथं खोबऱ्याचा कीस घातलेला आहे. खोबऱ्याचा कीस साधारणतः मी इथं 2 वाट्या भरून घेतलेला आहे, म्हणजेच एक मोठी वाटी. हे शेवटी भाजण्याचं कारण असं की कढई गरम असताना कढईला जे लागलेलं मिश्रण असतं ते पण निघून जातं, वेगळं असं पुसायची गरज नसते आणि ह्याला काही जास्त वेळ लागत नाही भाजायला, म्हणून हे जरा शेवटी केलं ना तर बरं होतं. तर अशा प्रकारे खोबऱ्याचा कीससुद्धा आपल्याला कमी गॅसवर आणि थोडासा हलकासा भाजून घ्यायचा आहे, जास्तच त्याचा रंग बदलवायचा नाही आहे. तर तुम्ही इथं बघू शकतात खोबऱ्याचा कीससुद्धा भाजून तयार झालेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ असा की तो म्हणजे खारीकची पावडर. जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच मी खारीकची पावडर घेतली, म्हणजे 4 वाटी डाळीचं पीठ आहे आणि 4 वाटी खारीकची पावडर आहे. लाडूंना गोडवा जर आणायचा असेल आणि अधिक पौष्टिक करायचे असतील तर खारीकचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि त्यासाठी मी इथं कुठलाही गूळ किंवा साखर किंवा पाक न वापरता फक्त खारीक टाकलेले आहे. खारीक टाकायचं कारण असं की लाडूंमध्ये एक नैसर्गिक गोडवा तयार होतो. अगदीच 2 मिनटं थोडंसं हलकासा रंग बदलेल अशी भाजून घ्यायची, जेणेकरून त्याच्यात काही ओलसरपणा असेल तो निघून जाईल आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून एक फेर फिरवून घ्यायचा आहे. खारीकची पावडर कशी बनवायची हा व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी मी टाकलेला आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर अशा प्रकारे मी अशी जाड बारीक खारीकची पावडर केलेली होती आणि तिला एक फेर फिरवला, म्हणजे थोडीशी बारीक झाली आणि आपल्याला त्या डाळीच्या मिश्रणामध्ये टाकून द्यायची आहे. म्हणजे इथं प्रमाण जर तुम्ही बघाल तर जेवढं डाळीचं पीठ घेतलं तेवढी खारीकची पावडर घ्या, जेणेकरून लाडूंमध्ये व्यवस्थित गोडवा तयार होईल. त्याच्यानंतर आपल्याला बदाम आणि वेलचीची पूड एकत्र वाटून घ्यायची आहे. ती अगदीच बारीक करू नका, थोडीशी भरड काढली तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात बदामसुद्धा वाटून तयार झालेले आहेत. त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला खोबरं आणि डिंकसुद्धा असं भरड काढून घ्यायची आहे, जास्त बारीक करायचं नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सगळे पदार्थ मी असे मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत, वाटून घेतलेले आहेत. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. जर गरम असेल तर जरा 5-10 मिनटं थांबा, त्याच्यानंतर मग ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला चमच्याने करते कारण पीठ खूप गरम आहे. त्याच्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या.
तर तुम्ही बघू शकतात व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि त्याला कलरसुद्धा, रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे. आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. लाडू वळत असताना महत्त्वाची गोष्ट अशी की सगळं पीठ एकजीव एकसारखं करून घ्या, म्हणजे एकसारखी चव येते. आणि लाडू वळत असताना असे व्यवस्थित हाताने दाबून घ्या, जेणेकरून आपण डब्यामध्ये जेव्हा भरतो ना तेव्हा लाडू सहज फुटतात. तर सहज का फुटतात की आपण वरवर असं करत असतो, म्हणजेच लाडू व्यवस्थित दाबून दुबून असे गोल करायचे आहेत. तर खूप छान असे लाडू वळले गेलेले आहेत, म्हणजे तुपाचं सगळ्या गोष्टींचं प्रमाण असं एकसारखं आहे. तुम्हाला वाटत असेल की याच्यात अजून काही ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत की तुमच्या अंदाजाने तुमच्या आवडीनुसार याच्यात ड्रायफ्रूट्स कमी जास्त किंवा अजून दुसरेसुद्धा टाकू शकतात. तर मंडळी, अशाच आगळ्या वेगळ्या आणि सगळ्यांना जमतील अशा प्रामाणिक रेसिपींसाठी एकदा चॅनलला लाईक नक्की करा. आणि खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट्स करून कळवा, जेणेकरून तुमच्या एका कमेंट्सने मला खरंच खूप प्रोत्साहन मिळतं आणि छान वाटतं. तर मंडळी, कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा. दिवाळी रेसिपीसाठी माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत, पुढेसुद्धा करणार आहे. तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंक चेक करा. आणि असंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, पोटभर खा, एन्जॉय करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. सगळ्यांचे मनापासून आभार. सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू सो मच.